एक बीजा केला नाश, एक बीजा केला नाश, मग भोगिले कणीस, कळे सकळा हा भाव, लहान थोरावरी जीव. एक बीजा केला नाश, मग भोगिले कणीस, कळे सकळा हा भाव, लहान थोरावरी जीव. लाभ नोये फुकासाठी, लाभ नोहे फुकासाठी, केल्या विन जीवासाठी, कळे सकळा हा भाव, लहान थोरावरी जीव. तुका म्हणे रणी, तुका म्हणे रणी, जीव देता लाभ दुनी, कळे सकळा हा भाव, लहान थोरावरी जीव. विठाला विठाला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या, त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका दयांचे केली या स्मरण, होय सकल विद्येंचे अधिकरण, तेची वंदुणी श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता एक बीजा केला नाश, मग भोगिले कणीस, कळे सकळा हा भाव, लहान थोरावरी जीव. सजण हो, श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या मुखातून प्रगट झालेली ही अमृत वचन, किंबहुना तुम्हासाठी असलेली ही अमृत संजीवनी आहे. अवघ्यांचं जीवन समृद्ध व्हावं, अवघ्यांच्या जीवनाला सुगंध यावा, आकार यावा, तुकोबरायांच्या अंतरीची तळमळ आहे. आणि म्हणून हा सुगंध, ही समृद्धी येण्यासाठी सहज आणि साधा सोपा उपाय काय यांना सांगावा या प्रापंचिकाला, म्हणजे तरुण जातील, हे परमगतीला पोहोचतील, यांना जीवनमुक्तीचा आनंद उपभोगता येईल, सोहळा उपभोगता येईल. आणि म्हणून तुकोबारायांनी याच्या अभंगामध्ये आपणा सर्वांना साधा सोपा सुटसुटीत मार्ग सांगितलेला आहे. अर्थात आजच्या अभंगाचा केंद्रबिंदू आहे म्हणजे सारांश. आजच्या या अभंगाचा सारांश आहे, जसं काही वर्षापूर्वी भूकंप झाला, बऱ्याच ठिकाणी जमीन हादरली, हल्ली आणि जाऊन कुठं फुटली, ते भूकंप कुठे निघाला बाहेर, लावारस किल्लारीला, म्हणजे केंद्रबिंदू किल्लारी हा ठरला. तसं या अभंगाचा जर सारांश पाहिला प्रामुख्यानं, तर आजच्या अभंगाचा सारांश आहे फक्त आणि फक्त त्याग. त्यागा विना काहीही प्राप्त होणार नाही. मग ते धर्माचं पालन असेल, किंबहुना राष्ट्राचं रक्षण असेल, त्यागा विना हाती काही येणार नाही. आजच्या अभंगाचा सारांश आहे. मराठवाडा संतांची भूमी, मराठवाडा क्रांतिकारकांची भूमी, मराठवाडा पुरोगामी विचारांचं मंथन करणारी भूमी, मराठवाडा हे अध्यात्मपीठाची भूमी आहे. आणि हे वैभव कुठे शोधून मिळणार आहे? आणि हे वैभव खरं मला वाटतं खूप वर्षानंतर जर मला पाहायला मिळालं असेल, तर ते फक्त श्री तुकोबाराय पावनधाम मध्येच आज हे माझे परमपूज्य एक महान तपस्वी योगी, तुमच्या भूमीचं, तुमच्या ह्या भागाचं खरं भाग्य आहे. अंबाजोगाई जवळ आहे. आम्ही त्यावेळेला दासोपंतांना पाहिलं असेल नसेल आम्हाला काही माहीत नाही, किंवा अजून कोणी संत महात्मे होऊन गेले प्रत्यक्षात पाहिलं असेल नसेल, परंतु तुकोबारायांचे विचार या भूमीला देऊन ही भूमी सुजलाम सुफलाम आणि शुद्ध सात्विक करण्याचं प्रचंड मोठं कार्य माझ्या आदरणीय शास्त्रीजींनी घेतलेलं आहे. खऱ्या अर्थानं त्यांना खूप खूप आपण धन्यवाद दिले पाहिजे.
नवे हा एकल्याचा खेळ म्हणून मेळ मिळविला. हे सोपं काम नाही, हे सोपं काम नाही. ज्याचं जळतं त्यालाच कळतं आपल्या गावठी भाषेत. आणि म्हणून गुरुदेव त्यांना द्यावेत तेवढ्या उपमा कमी आहेत. मी शास्त्रीजी म्हणणं मला बरं वाटत नाही, मी स्वामीजी म्हणेल, गुरुदेव म्हणेल, कारण ती भूमिका आहे त्यांच्याकडे. आणि म्हणून गुरुदेवांना, स्वामीजींना मी पहिल्यांदा प्रणाम करतो. आता मला येण्याचा योग, खरं तर अजून एक त्यामध्ये दुग्ध शर्करा योग असा आहे. तुकोबारायांना त्रिशतकोत्तर हे अमृत महोत्सवी वर्ष 375 वर्ष झाले. वैकुंठ गमन तुकोबारायांचं झालेलं आहे. 17व्या शतकामध्ये पहिला भक्ती आणि शक्तीचा संगम झाला. छत्रपती शिवरायांच्या आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या माध्यमातून श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर पहिला भक्ती शक्तीचा संगम झाला. आणि मला आज त्याची अनुभूती येते की किल्ले राजगडाहून येऊन आज प्रत्यक्षात तुकोबारायांच्या भेटीचा मला योग आला. हे मी माझं परम भाग्य असं दोन्ही रूपानं मला तुकोबारा या ठिकाणी मिळाले, प्राप्त झाले, अनुभूती आली. तुम्हा सर्व पंचकृषीतून आलेल्या सद्भक्तांना तन मन धनाने तुम्ही जी सेवा करतात ही वाया जाणारी सेवा नाही. अधिकाधिक उत्तरोत्तर ही सेवा वाढावी. माझे सर्व हरिभक्त परायण महात्मे या ठिकाणी आहेत. आता नामोच्चार करणं मला थोडं मुश्किल जाणार आहे, पण तुमचं सर्वांचं नाव घेतलं असं समजा. माझे दोन्ही मृदुंगाचार्य, साऊंड सिस्टीम महाराज, हार्मोनियम महाराज, हे भक्कम कार्यक्रम आहे पाठीमागे. माझे दोन्ही चोपदार बाबा आणि खरं तर माझे हरिभक्त परायण दसवडकर महाराज जे गुरुदेवांचे पट्ट शिष्य आहेत आणि तेही किल्ले राजगडचे आहेत. आमचे दसवडकर महाराज जे माईकवर गाता आहेत ते. आपल्या सर्वांचा योग आला. या भूमीचं काहीतरी मागील जन्माचं ऋणानुबंध ते फेडण्याची माझ्याकडे भूमिका आली. माझं ड्युटी ठरली. महाराजांनी आज्ञा केली, आम्ही आलो. तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. मातांनो, तुम्ही पण बहुसंख्येने दूरदूरवरून आलेला आहात. शेतात काम करणाऱ्या भगिनी आपण आहात. आपण कष्टकरी माणसं आहोत, शेतकरी माणसं आहोत. दिवसभरचे श्रम केलेले आहेत. त्यातूनही वेळेत वेळ काढून तुम्ही धर्म कार्यासाठी या ठिकाणी आला. मी तुमची जास्त वेळ काय घेणार नाही. अतिशय कमी वेळेत मोकळं करतो. तुम्हाला टेन्शन घेऊ नका. अतिशय कमी वेळेत 3-3:30 वाजेपर्यंत मोकळं करतो. तुमच्या हसण्यावरून मला कळालं की तुम्ही किती निभाव धरणार आहात. असो, चला तर तुम्हा सर्वांच्या हृदयातील आत्मस्वरूपी श्री विठ्ठलाला, तुकोबारायांना, त्या परमदयाळू परमेश्वराला, आत्मस्वरूपाला प्रणाम करतो आणि या पवित्र विचारांकडे वळतो. विठाला विठाला आपण प्रत्येक जण ब्रह्मस्वरूप आहोत. आपण सर्वजण ब्रह्मस्वरूप आहोत. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे, दशोपनिषदे, श्रुती स्मृती अवघियांचा सारांश. आपण सर्व ब्रह्मस्वरूप आहोत आणि त्यासाठी हे सर्व विश्व उभं करावं लागलंय. ही शिकवण फक्त एक वाक्य या गळी उतरून आपला उद्धार व्हावा यासाठी हा सर्व खटाटोप करायची वेळ आली गुरुदेवांना. तुकोबारायांना खटाटोप करायची वेळ आली. ज्ञानोबारायांना, आधी संतांना जे जे म्हणून त्यांनी केलं ते फक्त एकाच गोष्टीसाठी, यांच्या गळी उतरावं. बाबा रे, तू ब्रह्मस्वरूप आहेस. पण घोटाळा असा झाला, मी शरीर आहे हे म्हणण्यामध्ये आम्ही तिथेच वाया गेलो. तुकोबारायांच्या भाषेमध्ये सांगू, तुका म्हणे व्यथ गेला वाया वीण, तुका म्हणे व्यथ गेला वाया वीण, तुका म्हणे गेला वाया तुका म्हणे व्यथ गेला वाया वीण, तुका म्हणे व्यथ गेला वाया वीण, तुका म्हणे गेला वाया वीण, तुका
वाणी आहे, समजून घेतलं पाहिजे आपण. हे तुकोबारायांचे विचार आपण स्वीकारले पाहिजेत, विवेकात रूपांतर केलं पाहिजे. आयुष्य जाईल कीर्तन सांगण्यामध्ये आणि कीर्तन ऐकण्यामध्ये, परिवर्तन नाही तर त्याचा काय उपयोग आहे. या अत्याधुनिक जगामध्ये सध्या मॉडर्नायझेशन ज्याला म्हणतात, याच्यामध्ये परिवर्तन हवंय आणि तेही गतिमान परिवर्तन हवंय. पहा तुकोबाराय म्हणतात, हा जय जैसा मृगशीने मृग जडी पाप पुण्य अंगी घेतले जडून, पाप पुण्य अंगी घेतले जडून. तुका म्हणे व्यर्थ गेला वायावी, मी देह आहे म्हणत 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 एक दिवस संपला. पण त्याला हे कळलं नाही, अयमात्मा परब्रह्म नाही कळालं. अहम ब्रह्मास्मी नाही त्याला जाणीव झाली. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, चिदानंद रूपम शिवोहम. शरीर मी नाही, पण या शरीराला चालविणारी ती एक अलौकिक चैतन्यमय शक्ती, जिला श्री विठ्ठल म्हणा, दत्तप्रभू म्हणा, महादेव म्हणा, तुम्ही काही म्हणा, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्याते असे काहीही म्हणा, पण ते मी आहे जे हलता हलत नाही, हलवल्यानं हलत नाही, जाळल्यानं जळत नाही, पाण्यानं भिजत नाही, वाऱ्यानंही उडून जात नाही, काही नाही, पण आहे मात्र नक्की ते आत्मस्वरूप मी आहे. अयमात्मा परब्रह्म. मोठी चूक झाली आपली, आता नाही हो द्यायची. 375 वर्ष झाले तुकोबारायांनी सांगून, अजूनही आमच्या गडी उतरत नाही, तर मग त्या बुद्धीचा आपण काय उपयोग केला. आणि बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशिराजे. कुठेतरी आम्ही विवेक जागृत केला पाहिजे. माऊलींच्या भाषेत सांगू, आपण कोण आहोत. सत्य ज्ञानानंत, सत्य ज्ञानानंत, आधताल आधताल, सत्य ज्ञानानंत, सत्य ज्ञानानंत, सत्य ज्ञानानंत, सत्य ज्ञानानंत, गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत, सत्य ज्ञानानंत, सत्य ज्ञानानंत, गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत,
विठाल 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 आपण सत्यरूप आहोत. ओळखा रे वस्तू सांडारे कल्पना नका आडरण जाऊ झणी. लोक एवढी मगरमठ्ठ आहेत. 375 वर्ष झाले तुकोबारायांना वैकुंठाला घालवलं. हांडे महाराज आता असा फुकून घालवतील. आता नाहीला जे ड्युटी केली पाहिजे, आम्हाला पर्याय नाही आमचा. आपण सत्यरूप आहोत, आपण ज्ञानरूप आहोत, आपण अनंत आहोत. हु इज मी आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. एक सुफी संत फार छान सांगतायत. अरे आपण जे आहोत ना हेच एकमेव सत्य आहे. जे जे दिसतंय ना हे सगळं असत्य आहे. आणि त्याच्यासाठी आता त्यागी बनल्याविना पर्याय नाही. एक सुफी संत खूप गोड सांगतात ते असं, यहाँ मेरे अपने, म्हणजे या विश्वामध्ये या सृष्टीमध्ये यहाँ मेरे अपने सिवा कुछ नहीं. यहाँ मेरे अपने सिवा कुछ नहीं. मुझे मेरी मस्ती, अरे मुझे मेरी मस्ती यहाँ लेके आई, यहाँ लेके आई. मुझे मेरी मस्ती यहाँ लेके आई, यहाँ लेके आई. मुझे मेरी मस्ती यहाँ लेके आई, यहाँ लेके आई. यहाँ मेरे अपने या विश्वामध्ये अरे शुद्ध चैतन्याविना दुसरं सत्य काही नाही. सत्य तू विठ्ठला. कागा हा दाविला जगदाकार. यहाँ मेरे अपने सिवा कुछ नहीं. यहाँ मेरे अपने सिवा कुछ नहीं. मुझे मेरी मस्ती यहाँ लेके आई, यहाँ लेके आई. मुझे मेरी मस्ती यहाँ लेके आई, यहाँ लेके लाई. मेरी मस्ती यहाँ लेके आपली ओळख आहे. अरे मी ज्ञानरूप आहे, मी आनंद रूप स्वरूप आहे, मी सत्य स्वरूप आहे, मीच्या विश्वाचा धनी आहे. जो आत बसलेला आहे तो मी आहे. ही आपली ओळख आहे. मी हंडे महाराज कुठं आहे? अरे हे शरीर आहे आणि देह हे काळाचे धनकुबेराचे. हा पहिला फरक. त्या फरकाचा आत्मनिश्चय, आत्मबल वाढवा. त्यासाठी त्यागी बनावा लागेल. हा मैं हूँ आनंद, आनंद है मेरा. मैं हूँ आनंद, आनंद है मेरा. अजब है ये मस्ती, अजब है ये मस्ती, बिना कुछ भी मुझे मेरी मस्ती यहाँ लेके आई,
अर्थात आपण स्फटिकासारखं आपलं स्वरूप हे पाणी आहे, पण त्याच्यावर हे शेवाळ आलेलं आहे. बाजूला करा रे बाबांनो, शेवाळ बाजूला. शेवाळच म्हणता ना इकडं पाण्यावर येतं ते. शेवाळ बाजूला केल्याशिवाय पाणी कसं मिळणार? त्याच्यासाठी त्यागी बनावं लागेल, शेवाळ बाजूला करावा लागेल. आपलं झालंय कसं? शेवाळ पाहिजे आणि पाणी पाहिजे. महाराज म्हणतात ते चालणार नाही. तुम्ही ज्याला चिकटलेले आहात, ज्याला तुम्ही संसार म्हणता, म्हणजे आपण म्हणतो ज्याला प्रपंच कोणी म्हणत असेल, त्याला जे चिकटलेले आहात ना, थोडं त्यागा. न करी रे संगराये रे निचल, न करी रे संगराये रे निचल, संगराये रे निचल, आन संगराये रे निचल, न करी रे संगराये रे निचल, न करी रे संगराये रे निचल, संगराये रे निचल, संगराये रे निचल, लागुने दिमण त्यागी बना. जे आपण चिकटलेलो आहोत ना, जया परमार्थाची साड तेने सांडावेली गाड. लागुने दिमण लागो लागो लागुने दी लागुने 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 दी लागुने दी लागुने दी लागुने 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 दी लागुने 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 दी लागुने लागुने दी 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 मळ ममतेचा लागुने दी मळ लागुने दी मळ लागुने दी लागुने दी लागुने दी मळ ममतेचा लागुने दी मन लागुने दी मन लागुने दी ममतेचा लागू 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 लागुने लागुने दी मड ममतेचा. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, खरे ब्रह्मज्ञान खरे ब्रह्मज्ञान. विडाला विडाला झाला झाला झाला. ही सोन्यासारखी माणसं मिळणं फार दुर्मिळ असतं, म्हणून आज काय आतून थोडं येतंय जरा मला समजून घ्या बरं. असो, खूप सोन्यासारखी मंडळी आपण. महाराज म्हणतात अलिप्त व्हा म्हणजे त्याग करा. नारळाचे 3 प्रकार आहेत. नारळाचे 3 प्रकार.
एक नारळ हलवला, ऑलरेडी कवटीला त्यानं सोडलेलंच आहे. फोडला की गोटा एका बाजूला आणि कवटी एका बाजूला. एक हा नारळ बरा, बरं वाटतं त्याच्याविषयी. नंबर 2, फोडल्यानंतर ते खोबरं कवटीपासून काढायला काहीतरी घ्यावं लागतं. उलटणं म्हणा, सुरी म्हणा, चमचा म्हणा, म्हणजे ढोसल्याशिवाय ते निघत. मी नारळाचं सांगतोय. अप्पा चला कीर्तन चालू झालं, वा पुढं व्हा, तिला विचारतो आलोच. हे चिकटलेलं खोबरं बळ ढोसलून काढावं लागतं याला बाहेर, तरी थोडं चिकटून राहतच पाठीमागं. पण नंबर 3चा जो नारळ आहे ना, असं वाटतं फोडल्यानंतर आपण मेलेलं बरं, पण हे काय मी करून बसलो. निव्वळ नासका, जाईल तिथं नासका. घरात नासका, भावकीत नासका, गावकीत नासका, दिंडीत गेला नासका, लग्नात गेला नासका, नासकेपणा विना त्याला. आणि ही धसकट जिकडं तिकडं आहे. धसकटच म्हणता ना तुम्ही, धसकटच म्हणता ना. कसाही रोटर आणा, कशी पाडी घाला, कसंही त्याला काकरी घाला, बाकीची सगळी उलथून पडत आहेत, पण एखादा अवलादीचं तरी राहतच. किती आडवा तिडवा त्याला रोटर हाना, पण त्या धसकाटाची आहे ना समाधान कधी आहे, जोपर्यंत एखाद्याच्या पायात घुसत नाही. मी धसकाटाचं सांगतोय, तुम्ही भलतीकडे डोकं लावू नका. नारळाच्या त्या गोट्यासारखं जीवन आपलं असलं पाहिजे. प्रपंच माझ्यासाठी असेल, पण मी प्रपंचासाठी नाही. न करी रे संग. मग आपली अवस्था कशी असली पाहिजे. आपली अवस्था स्थितीप्रत जाण्याकरिता आपली अवस्था अशी असली पाहिजे जशी मीराबाईची आहे. संतांची तर आहे, तुकोबरायांची, ज्ञानोबरायांची, आधी संतांची आहे, जनाबाईची, सर्वांची आहे. पण जशी मीराबाईची आहे अवस्था, आणि ती अवस्थेतून स्थिती प्रज्ञ झालेली आहे. राजाची मुलगी आहे, राजाची सून आहे, अष्टभोग तिच्या समोर हात जोडून उभे आहेत. पण मीराबाईनं सर्वस्वाचा त्याग करावा. आणि काय म्हणावं, मनाचा भाव काय, चित्ताचा भाव काय. हरी हरी हरि बिन रैया न जाए जीरा, हरि बिन रैया न जाए जीरा, हरि बिन रैया राजाची मुलगी, राजाची सून आहे, सर्वस्वाचा त्याग, त्यागी जीवन आणि मनीचा भाव, ही आमची अवस्था झाली पाहिजे. भक्ती नव्हे साधी भोळी, भक्ती सुळावरची पोळी. आम्हाला वाटचाल करावी लागणार आहे. काय बा कब
नरई यान जा